प्रभुदास भोईर मी जनतेलाही सांगून करणे की बघा, माझे दत्त जयंतीमध्ये काही मतभेद नसतो, काही कोणाचा मोठा बारीक नसतो। माझे मान्यवर, माझे सगळ्यांचा मी आदर करतो आणि दत्त जयंती तुम्ही आवर्जून या, दत्त जयंतीचा तुम्ही लाभ घ्या। बघा तुम्ही माझ्या दत्त जयंतीला येऊन काय दत्ताची किंवा माझ्या इथे जे इथला परिसर असतो तर त्या दिवशी तुम्ही आनंद घ्या। तुम्ही त्या दिवशी आनंद घ्याल तेव्हा तुम्हाला वाटेल खरंच आज जो तेवढा बोलतोय त्याच्यापेक्षा सुंदरचा कार्यक्रम। महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नेते प्रभुदास अण्णा भोईर यांच्या पुढाकारातून गेल्या 22 वर्षांपासून खिडूकपाडा गावात 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा दिव्य आणि भव्य सोहळा अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे। यंदाही दत्त जयंतीच्या निमित्ताने खिडूकपाडा परिसर सज्ज झाला असून लाखो भाविकांच्या दर्शनासाठी विशेष सुविधा, प्रकाश योजना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसाद यांची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे। भक्तिमय वातावरणात मंत्रोच्चार, कीर्तन आणि दत्त भक्तीचा जल्लोष यामुळे संपूर्ण गावाला सणाचा रंग चढलाय। या प्रसंगी अण्णा भोईर यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले की गेल्या 22 वर्षांपासून आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे हा सोहळा अधिक भव्य होत गेलाय। यंदाही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्ताच्या चरणी नतमस्तक व्हावे। भक्ती, आनंद आणि सांस्कृतिक एकतेचा मिलाफ असलेली खिडूकपाडा दत्त जयंती ही परिसरातील एक भव्य आध्यात्मिक परंपरा ठरली आहे। नमस्कार, महाराष्ट्र 4 न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। मी सोमनाथ खिल्लारे। आज आपल्या बरोबर श्री प्रभुदास अण्णा भोईर, महाराष्ट्र वाहतूक संघटना अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे। आज फक्त दत्त जयंती निमित्त खिडूकपाडा गावामध्ये आज काय आव्हान कराल जनतेला? आव्हान करायच्या आधी तुम्हाला एक सांगतो मी, कारण की खरं सांगायचं म्हणजे आज हिंदू धर्मासाठी सोन्याचा दिवस आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी त्याही आज राम मंदिर भगवा झेंडा जो भडकवलाय तो हिंदू धर्मासाठी सर्वांसाठी, म्हणजे जे मंदिर बांधतात, पूजा करतात, पाठ करतात, धर्माचे सर्व आहे त्यांना हा सोन्याचा दिवस आहे। आणि ते सोन्याचा दिवस बघून आज आम्ही ठरवले की आजच आपले कार्ड सर्व मान्यवरांना पोहोचवणे। आणि तसं पाहायला गेलं तर प्रकाशन तर आमचं सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हातून प्रकाशन झालेलंच आहे, प्रशांत दादाच्या हातून झालेलंच आहे आणि विक्रांत दादा केलेलं आहे प्रकाशन। पण कार्डची जी वाट म्हणजे जे मान्यवरांना जे घरी घरी पोहोचवले ते आज पहिली सुरुवात आमची झालेली आहे। म्हणजे आजचा सोन्याचा दिवस आहे, सोन्याचा दिवस बघून त्यासाठी मी तुमचा टॉनिक वर केलाय। नक्कीच। आणि हे पाहायला गेलं तर फक्त तुम्ही पूर्ण या दत्त जयंतीला काय काय समीकरण असणाऱ्या गावामध्ये जे जनतेपतोर काय काय पोहोचणार, सर्व लोकांना मी एक हात जोडून एक विनंती करणार, कारण की काही माझे जे मान्यवर आहेत, जी माझे मानणारे लोक आहेत त्यांच्या पूर्व दत्त जयंतीचं कार्डही कधी कधी पोहोचत नाही। तर त्यांना काय वाटतं की चला अण्णा तुझा कार्ड नाही आला पण मी आलो होतो, तर तुम्हाला एक विनंती माझी, कधी कधी असं होतं का तिथे पोहोचत नाही आणि दुसऱ्याकडे जाऊन कार्ड पोहोचतोय, त्यासाठी तुम्ही त्यांची त्यांची मी डिलिव्हरी व्यक्त करतो। कारण का माहितीये का, आज मी एवढा मोठा एक कार्यक्रम ठेवतोय, म्हणजे आज बघा तुम्ही 8 वाजता 4 तारखेला आपला नाटक आहे हीच खरी फॅमिलीची गंमत। ही कशासाठी पूर्ण कुटुंब परिवार म्हणजे दर्शन घ्यायला येतात, तेव्हा तुम्ही जाताना माझं फॅमिलीची गंमत म्हणजे नाटक तुमचा एक पूर्ण आनंद घेऊन परिवाराने। आणि कीर्तन सुद्धा एक दिवस आपला अगोदर असतो, गाणगापूरला दत्त जयंती एक दिवस अगोदर असतो, बरोबर आहे। म्हणजे आज 4 तारखेला समजा आपली दत्त जयंती, पण गाणगापूरला 3 तारखेला दत्त जयंती। बघायला गेलं तर एक मेडिकल कॅम्प सुद्धा आपण आयोजित करणार। हो, मेडिकल कॅम्प पण आपला म्हणजे दरवर्षी असतो आपला, म्हणजे आता 22 वर्ष झाली दत्त जयंतीला, पण दरवर्षी आपला मेडिकल कॅम्प असतो, कीर्तन एक दिवस अगोदर असतो, दरवर्षी सालमाप्रमाणे नाटक असतो, म्हणजे तिथे बाहेर सर्व म्हणजे मेला लागतो। काही कोणाला म्हणजे असं हे नसतो का बाबा इथे लहान पोरांना काही त्रास आहे काय असं, म्हणजे कधीच काय नाही, सर्व म्हणजे तो एक उत्सवच लय मोठा जोरात असतो। पाहायला गेलं तर फक्त 22 वर्षापासून आपण दत्त जयंती साजरी करताय। कुठेतरी दत्त जयंती साजरी करताना आता तुम्हीच बोललात की आईची मला खूप आठवण येते। आईची आठवण यासाठी येतो कारण की त्या माऊलीने 5 लोकांना जेवण घालून घरी कशी पण होऊ दे काही अवस्थामध्ये दत्त जयंती करायची। आज ती जर बघायला असती तर म्हणजे तो क्षणच मोठा असतो। लहानपणी तुम्ही बघितलं सगळं डोळे, ते डोळ्यात बघितलंय, ती परिस्थिती बघितली, तिची ती तडप बघितली, म्हणून तर आज मी दत्त जयंती एवढं जोरात करतोय, कुठेच कमी पडली नाही पाहिजे। वाटला पाहिजे का हा मुलगा दत्त जयंती करतो, ती फक्त माझ्या आईची जी भक्ती आणि तिची जी तडप ती माझ्या मनामध्ये आहे, म्हणून मी त्यासाठी दत्त जयंतीला कुठेच कमी पडत नाही। आणि याच्यामध्ये माझे जे माझे मान्यवर आहेत, काही माझी लोक आहेत, माझे काही मित्रमंडळी, तेही मला पुरी अवजोरीने मदत करतात त्याच्यामध्ये।
म्हणजे असे कुठेच कोण कमी पडत नाही. त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यांना सहकार्य असतो. सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की बघा मी एवढा मोठा कार्यक्रम ठेवतो तुमच्यासाठी ठेवतोय. एवढं काय माझा कार्यक्रम तुमच्याशिवाय शोभा माझी वाढणार नाही कार्यक्रम आहे. मग तुम्ही काही मनामध्ये कार्यक्रमाचा मान तुम्हाला आमंत्रण पोहोचो किंवा नाही पोहोचो, मी समजा हा देवाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला मी आताच आवाहन करतो की तुम्ही या. तुमची दत्त जयंती आहे आणि घरची दत्त जयंती, तुम्ही कुठेच राहू नका का आम्हाला आमंत्रण आला नाही. तुम्ही समजा का तुम्हाला मी आमंत्रण मी आत्ताच तुम्हाला करतो आमंत्रण की तुम्हाला यायचं आहे. बघता तुम्ही कुठल्या तर भाविकाला किंवा कुठल्या इथल्या आजूबाजूला कधी दत्त जयंती कुठेतरी आपल्या चेहऱ्यावर जसा आनंद आहे, चांगले सुख तुम्ही बघता, तसंच कोणाला तरी असं देव पावला असेल असं वाटतं. अहो तुम्ही बघा, तुम्ही प्रत्येक वर्षी इथे कमसे कम असे 5-6 कुटुंब असतात की त्यांचा नवस फेडायला येतात. नक्कीच. मग तिथे माझ्या दत्ताची काय ती म्हणजे ती ताकद आहे, तर तुम्ही नवस करून बघा आणि मग तुम्हाला समजेल का माझे दत्त पावतो का नाही पावतो. ही माझी भक्ती आहे. अजून एक आपल्याला प्रश्न आहे की फक्त याच्यामध्ये राजकारण आणलं जाईल असं वाटतं का, किंवा इथं बघा मी तुम्हाला म्हणतो सोमनाथजी, राजकारण देवामध्ये नसतं. हा देवा कुठल्या पक्षाचा नाही, पहिलाही बोलतो आताही बोलतोय. आता तुम्ही माझं कार्ड बघा तुम्ही माझा, आणि त्याच्या पहिला पण मी कुठलं राजकारण केलं, तर आता पण का करू. कारण की सगळे मान्यवर येतील, नेतेमंडळी सगळे ग्रामस्थ येतील किंवा बाहेरची जी माझी मित्रमंडळी येणार, त्यांना सर्वांना माहिती आहे की राजकारण नाही, फक्त देव हा सर्वांचा आहे. सर्व मान्यवर पण येतात की ते अवजरून लोक येतात, काही लोकांच्या मनात काही नसतं, सर्व येतात. तुमची जेव्हा आम्ही मुलाखत घेतोय पण तुम्ही कुठल्या व्यतिरिक्त कोणत्यामध्ये टीकाच तर सोडत नाही याचा अर्थ कधी टीका वगैरे तुमच्या तोंडातून कधी ऐकली नाही. आता बघा, हा आपला देवाच्या कार्यक्रमाची आपण विनंती करतो की तुम्ही येऊ म्हणून. हा आता तो भाग आलाच नाही. कोणाला माणूस वाईट बोलून मोठा होत नाही. बरोबर. आणि वाईट बोलून जर मोठा होत असता तर मग तर काय, फक्त वाईट बोलून एवढंच होतं का माणूस वाईट होतो. मग सर्वांनीच असं वागावं का तुमच्या जग असं वाटतं का. माझं तर मला सर्वांच वागावं. वागाचं प्रत्येकावर आहे का, मला वागायचं आहे का नाही वागायचं, मला बोलायचं आहे प्रत्येकावर आहे. आपण असं बोलण्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा ना तुम्हाला कसं चालायचं आहे ते. तुम्ही चेहऱ्यावर कधी बघतो तुम्ही हसत राहता, याचा अर्थ तेच का फक्त देवालाच फक्त मानायचे असतं असं काय असतं. माझ्या आई वडिलांनी जी पूजा केली, भक्ती केली, त्यांचा तो कृपा आहे म्हणून आज माझ्या हे होतोय सगळं. तर आज आपण एवढं त्यांच्यावर भक्ती हे केलं नाही, पण आज त्यांची पुण्याई आहे, त्यांच्या पुण्याची पायी आज माझ्या हातून सगळ्या गोष्टी घडतात आणि मी त्यांचेच आभार मानेन, माझ्या आई वडिलांचे. हाच प्रभुदास भोईर आहे, जनतेला काय आव्हान करत प्रभुदास भोईर म्हणून आपण प्रभुदास भोईर म्हणून मी जनतेला हेच आवाहन करेन की बघा, माझ्या दत्त जयंतीमध्ये काही मतभेद नसतो, काही कोणाचा मोठा बारीक नसतो. माझे मान्यवर, माझ्या सगळ्यांचा मी आदर करतो आणि दत्त जयंती तुम्ही आवर्जून या, दत्त जयंतीचा तुम्ही लाभ घ्या. बघा तुम्ही माझ्या दत्त जयंतीला येऊन काय दत्ताची किंवा माझ्या इथे जे इथला परिसर असतो तर त्या दिवशी तुम्ही आनंद घ्या. तुम्ही त्या दिवशी आनंद घ्याल तेव्हा तुम्हाला वाटेल खरंच आज जो तेवढा बोलतोय त्याच्यापेक्षा सुंदरचा कार्यक्रम. बाई पाहायला गेलं तर बघता तुम्ही लहान मुलं जी असतात कुठेतरी आता 14-15 वर्षाची, त्यांना कधी कलाकारांना जवळून पाहता येत नाही, पण आज खिडूकपाडा गावामध्ये एक कलाकार येणार आहे आणि सेलिब्रिटी समोर आहे. मुलं असतील काय भावना व्यक्त करत असतील त्या टायमाला, तुम्ही तर स्वतः डोळ्याने बघितलं. नाही, मुलांची भावना जी असते ते सर्व उभेच असतात, काही घराच्या बाहेर असतात, कधी स्टेजच्या काही बाहेर असतात, काही मांडवाच्या खाली म्हणजे इथे समोर असतात. तर मी स्वतःहून बोलून घेतलं ना, ये आपला फोटो काढायचा आहे का, ये. मग मी बोलून घेणार आणि म्हणजे फोटो काढणार. म्हणजे एकही माणसाला मी नाराज म्हणजे ठेवत नाही, फक्त तुम्हाला दिसला पाहिजे की त्याची फोटो काढायची भावना आहे, मग तो त्याला मी फोटो काढूनच पाठवणार. कलाकार पण तेवढं आवर्जून जवळ पाहिजे हे करतात का त्याला, त्यांना माहिती आहे. प्रबोधन भोईरचा कार्यक्रम जो असतो, एकही कलाकार जेवढे आता म्हणजे मराठी कलाकार एकही आता तो पडद्यावाला मोठा कलाकार स्टार नाही, तो इथे येऊन गेला ना आपल्या इथे. आणि तो येऊन गेला ते सर्व बोलतात का इथे जे या गावामध्ये आम्ही ओपन शो करतो, पण कधीच कुठल्या कलाकाराला कधी कुठला त्रास नाही. हे आहे आपली दत्त जयंतीचा मोठा महत्व. नक्कीच बघताय तुम्ही आज आपल्याबरोबर प्रभुदास अण्णा भोईर आणि इतकं थाटामाटात ही दत्त जयंती साजरी केली जाते पूर्ण खिडूकपाडा गावामध्ये. पनवेलमध्ये मला तर वाटते पहिलीच एक जयंती असेल जी 22 वर्षामध्ये भरपूर अशी पॉप्युलर आहे आणि आजूबाजूचे खेड्यातले गावात सर्व लोक असतील, सर्व ग्रामस्थ असतील, हजारो लाखो भाविक या जयंतीच्या वाट पाहत असतात की 4 डिसेंबर. आज बघायला गेलं तर चांगले कार्यक्रम प्रभुदास अण्णांनी तर राबवण्यात आलेले आहेत. कीर्तन आहे, परत मेडिकल कॅम्प आहे, परत हीच खरी फॅमिलीची गंमत. खरंच हे नाटक पाहण्यासाठी सर्वजण आवर्जून या
आताच आपण बाहेरला विचारले नाटकाचं महत्व काय, तर लोक इतर ठिकाणी पिक्चर वगैरे ठेवतात, पण ते बोलतात की धार्मिक आहे आणि माझ्या आई वडिलांनी जसे मला संस्कार दिले तेच संस्कार मी आतापर्यंत पाळतोय. आणि खरंच तर पाहायला गेलं तर या नाटकाचा तुम्ही आनंद घ्याच. आणि तुम्ही आमच्या बरोबर वेळात वेळ काढला, कारण तुम्ही एवढे धावपळीमध्ये व्यस्त आहात की तुम्हाला हे कार्ड वाटत चालू, तुम्ही भरपूर तुम्ही अहोरात्र एकदम हे करत आहे, सर्वात पात्र हे कार्ड पोहोचले पाहिजेत. आता तुम्ही हे पण म्हणलं की कार्ड कोणाला पोहोचले नाही तर राग येऊ नये, ही खरी गोष्ट आहे का? कारण की म्हणून तर तुमचा मी आभार मानेन, तुमचा महाराष्ट्राचा आरसाचा मी आभार मानेन. खरं सांगा तर म्हणजे कसं काही जे मान्यवर आहेत, समजा ही मुलाखत बघतील तर त्यांच्या डोक्यात पण येईल ना की चला बाबा मी जायला पाहिजे. तर हे खरं सांगा तर म्हणजे तुम्ही पण जनतेला आमचं जे मेसेज पोहोचवता तर तुमचाही आभार आहे याच्यामध्ये. आणि खरं सांगा तर कारण की आज जे प्रसिद्धी भेटतोय तर पत्रकार मंडळी शिवप्रसिद्धी माणसाला भेटत नाही कुठल्याही. फक्त एवढंच आहे, पत्रकाराही पण त्याची भान ठेवून बातमी लावावी. कारण की कुठल्याही गोष्टी आज आपण देवाचं काम करतोय, समाजाचं काम करतोय, जे योग्य आहे तेच लावलं पाहिजे, जे अयोग्य ते कधी लावले नाही पाहिजे. कारण कोणाच्याही अंगावर चक्कर उडवायच्या पेक्षा आपण एक उंगली दुसरी एका घरासमोर 4 उंगल्या आपल्या तरफ असं आपण लक्षात ठेवून आपण कार्यक्रम कुठलाही केला पाहिजे. भाई. पाहायला गेलं तर बघताय तुम्ही, आता तुम्ही भारतीय जनतेमध्ये पार्टीमध्ये प्रवेश केलाय, पण आता या बारीने तुमची प्रवेश केल्याच्यानंतर पहिली चिती जयंती तुम्ही आयोजित करताय. तर याच्यानंतर पाहायला गेलं तर सर्व राजकीय नेते या जयंतीला आवर्जून हजेरी लावतील असं वाटतं का? बघा, देव कुठल्या पक्षाचा नाहीये, देव हा सर्वांचा आहे. आणि देव जो सर्वांचा असतो तर सर्व मान्यवर पण तिथे येतात. आणि याच्या पूर्वी नाही, याच्या पूर्वी सर्व पक्ष बीजेपी भाजपाचे असो सर्व मान्यवर यायचे. तर त्यांना त्या पद्धतीने मी म्हणजे कधी वागलेलो आहे. तर मग जो माणूस देवावर भावना आहे तो पक्ष बघत नाही, तो देवाला दर्शन घ्यायला येणार, देवाला आशीर्वाद घेऊन जाणार, आम्हाला आशीर्वाद देऊन जातात. म्हणजे कुठं राजकीय समीकरण नाही याच्यामध्ये? नाही हो, राजकीय समीकरण कसं जमेल? हा, मी एक भाजपाला गेलोय तर मी भाजपाच्या प्रोटोकॉलप्रमाणे वागतोय, पण देवाच्या याच्यामध्ये तर विषय नाही, राजकारण नाहीच नाही. म्हणजे जरी इथं या पक्षाचे असो किंवा त्या पक्षाचे असो, नक्कीच आवर्जून सर्वांना आमंत्रण जाणार आहे माझा, सर्वांना आमंत्रण जाणार आहे माझा. सर्व आमंत्रण जाऊन सर्व कार्डवर माझे म्हणजे बरेच मान्यवरांची नावं सुद्धा आहेत. आपण हा गुरुदत्त कुठल्या पक्षावर आहे, तो सर्वांचा आहे. आमंत्रण सर्वांना तुम्ही सर्वांना जाणार. त्याला माझ्या देवावर भावना असतील तर ते सर्व 100% येणार. ते पाहायला या खेडूपाडा गावामध्ये थाटामाटात जयंती साजरी होतेच, पण या बारीने काय तर वेगळंच समीकरण राबवत असं वाटतं. समीकरण बघा, मी माझी दत्त जयंती म्हणजे देवाचा दत्ताचा आशीर्वाद आहे. प्रत्येक वर्ष दत्त जयंती माझी चांगली होतो. म्हणजे कधी आमचे लोक गावाला, आमचं कुटुंब बोलताय, घरवाली बोलताय, गावाला बोलताय, आणि ही वर्षी भारी झाली, या वर्षी भारी झाली. म्हणजे प्रत्येक वर्षी दत्त जयंती माझी चांगलीच होती. ह्या जो भाविक येणार आहे तो नक्कीच या सर्व काही डेकोरेशनला पाहायला नक्कीच येतो असं वाटतं. डेकोरेशन देवाची ती त्या टायमाला माझे म्हणजे दत्ताची जी मूर्ती असतो ना, तर असं वाटतं कसा दत्त प्रगटलाय, अशी दत्ताची मूर्ती असतो, असं प्रकाश, असे सर्व लोक बोलतात. काय काय तुझे दत्ताचा इथं मावल आहे, काय तुझा तिथला बनून ठेवतोय, तुझ्या सर्वात मोठा आशीर्वाद आहे लोकांचा. मला असं वाटतं का 4 तारीख उद्याची हवी म्हणून असं वाटतं का? अहो, काय बघता तुम्ही, मी काय सांगू तुम्हाला, आता मीच नाही हो, आता आमच्या गावामध्ये पण सर्वांचा मेसेज आहे दत्त जयंती. सगळ्यांच्या डोक्यात हीच गोष्ट आहे, गावामध्ये ना सर्व म्हणजे रायगडमध्ये पट्ट्यामध्ये सगळे लोकांचे, अरे यांची दत्त जयंती मोठी असते, इथे जायचंय, ते पहिले ठरवून ठेवलं. काही तर मान्यवरांना माझा येऊन मला बोलतात, अण्णा मला आमंत्रण आलं नाही, मी येऊन गेलो. तर तशा लोकांनाही माझी कलकलीची विनंती हजरून, तुम्ही असं समजू नका का तुम्हाला आमंत्रण ना आलं मग मी यायचं नाही. तुम्ही असं समजा का तुम्हाला देव बोलून घेतो, तुम्ही या. आणि कधीही तुम्ही असं समजू नका का आम्हाला आमंत्रण आम्ही कसं जायचं, असं नाही हो. देव तुमचा पण आहे, माझा पण त्याच भावनेने. मी माझं मंदिर आहे म्हणून तो माझा होऊ शकत नाही. माझी भक्ती जर चांगली असेल तर तो माझा देव होईल, जशी तुमची भक्ती असेल तुमचा देव होईल. मग तुम्ही अजूनही माझ्या मंदिरात या, दर्शन घ्या, ही तुम्हाला माझी कलकलीची विनंती. पाहायला गेलं तर दर्शन भाविक जेव्हा घ्यायला तर त्याच्या मनातली इच्छा नक्कीच आतापर्यंत कोणाची भाविकाची पूर्ण झाली असं वाटतं की या मंदिराने? किती लोकांची झाली, इच्छा पूर्ण झालेली आहे. असे मोठे मोठे लोक मला येऊन गेले की इथं आमच्या देवाने तुझ्या ऐकल्याने आमची इच्छा पूर्ण. किती लोक आमच्या इथे नवस पुरे करून जातात हो, किती लोकांचं नवस पुरे झाले, खरं म्हणतो तुम्हाला मी. कारण की त्या आधी मागे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, त्या घरी जर काही म्हणजे बोलतो ना 5 लोकांना जेवण घालायची ऐपत नव्हती, तर ती माझी माऊली 5 लोकांना जेवण घालून दत्त जयंतीचा सुटोरा मानून 5 लोकांना जेवण द्यायची. आज जर तिच्या कृपेने जर एवढं मोठं मंदिर 10 ना 15 हजार लोक जेवून जातात, दिवसभर कार्यक्रम चालू असतात, काय काय लोक कुठून येत नाही, तर त्यांची जी पूजा आहे तीच माझा पावली ना, देव पावला ना मला. बघता तुम्ही दत्त जयंतीला तुम्ही हे वेगवेगळे जे कार्यक्रम राबवताय, ह्याच्यामध्ये एक समीकरण असं आहे की तुम्ही आता बघता लोक काय तर पिक्चर वगैरे सर्व काय ठेवतात, पडदा वगैरे, पण तुम्ही हे नाटक
हीच फॅमिलीची गंमत ही जे नाटक आहेत आणि वर्षानुवर्ष तुम्ही हे नाटकच ठेवताय तर याचं समीकरण काय असतं? आता कसं आलं, आता आमची पण माझी मित्रमंडळी आहे, जी म्हणजे माझ्यापेक्षा मोठी आहे. आम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं की आपण काय असं करायला पाहिजे तर तेव्हापासून आम्ही ठरवलं की त्याला एक नाटक म्हणजे तो धार्मिक आणि तो फॅमिली आणि परिवार बघू शकतो आणि देवाचं कार्य आहे. देवाच्या कार्यामध्ये असं कोणी शिटी वाजवणं, गाणी वाजवणं त्यापेक्षा एक नाटक हा फॅमिली कुटुंब बघणारा हे आहे, कार्यक्रम आहे. त्यासाठी आम्ही नाटक ठेवतो. त्याच्यामध्ये एकही आमचा कधी चुकीचा असा नसतो. आणि त्या म्हणलं आज आम्ही कीर्तन सुद्धा ठेवतो, पण आमचं कसं गाणगापूरला दत्त जयंती एक दिवस अगोदर असतो. नक्कीच. तर आम्ही कीर्तन आमचा एक दिवस अगोदर असतो आणि तोही सुंदर, प्रत्येक वर्षी सुंदर असतो. महाराज येणार देवाच्या आनंदीवरून महाराज कीर्तन करणार येणार आहेत. तर काय मेसेज द्याल तुम्ही? लोकांना एक मेसेज देतो, कारण की बघा, जी लोक कीर्तनाला मानणारे आहेत ते करणारे आणि बहुतेक लोक आमचे कुटुंब, गाववाले सर्व ते असतातच. बाहेरची पब्लिकनी पण माझा मना विनंती आहे का तुम्ही एक दिवस अगोदर 3 तारखेला संध्याकाळी 8 वाजता आमचं कीर्तन असतो, तेही तुम्ही लाभ घ्यायला या. आणि त्यावेळी जेवण सर्व काही असतो, तर येऊन लोकांनी लाभ घ्यावा हीच विनंती लोकांना. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र आरसा न्यूज.